तर पुण्यामध्ये 16 वृद्ध रुग्णांना घोरपडी परिसरामध्ये उघड्यावरती ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। वृद्धाश्रमासाठी जागाच नाही असं दादासाहेब गायकवाडांचं म्हणणं आहे। जागा देण्यासाठी पालिका टाळाटाळ करत असल्याचा या संस्थेनं आरोप केला। पुण्यात कडाक्याच्या थंडीत 16 वृद्ध रुग्णांना घोरपडी परिसरात उघड्यावर ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला। 16 वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली बेवारसपणे रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले। ससून रुग्णालयात या वृद्धांवर उपचार सुरू होते, मात्र कुटुंबीय त्यांना परत नेण्यासाठी आलेच नाहीत। त्यामुळे या रुग्णांना दादासाहेब गायकवाड चालवत असलेल्या आज ओल्ड एज होम या संस्थेकडे सोपवण्यात आलं। मात्र या संस्थेनं या वृद्धांना रस्त्यावर ठेवलं। दरम्यान जागा नसल्याच्या कारणानं रुग्णांना उघड्यावर ठेवल्याचं या संस्थेनं म्हटलंय। जागा देण्यासाठी पालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोपही या संस्थेनं केलाय। तो पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी मागणी करतोय की बाबा या जागेवरती आम्हाला जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, परंतु पुणे महानगरपालिकेला ती जागा दिलेली नाही। तुमची जागा जी असेल मोकळी जागा द्या किंवा बिल्डिंग द्या, त्या बिल्डिंगचं मी हे देतो, भाडं देतो। समाज कल्याण आयुक्तांनी समजूत काढल्यावर या रुग्णांना फुरसुंगीतील वृद्धाश्रमात नेण्यात आलं होतं। मात्र पुन्हा हे सर्वजण त्याच जागेवर परतले। आता पोलीस या वृद्धांची समजूत काढत आहेत। आता गायकवाडांचं म्हणणं आहे की त्यांना जमीन पाहिजे, त्यांना बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्शनसाठी, मग त्याच्यामुळे ते सरकारी जमीन हे ते सगळं नियमानुसार जेव्हा होईल तेव्हा होईल। परंतु नेमकं ते हॉस्पिटल आणि ते संस्थेचे कोऑर्डिनेशन कसं झालेलं आहे ते अजून काही माहिती नाही। चौकशी करणार आहात का? येस येस येस। तर कंत्राटदार असोसिएशनचा पुन्हा काम बंद आंदोलनाचा इशारा पाहायला मिळतोय। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कामावर परिणाम होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। थकीत बिलं पूर्ण न मिळाल्यानं काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळेला देण्यात आलेला आहे। 150 कोटी थकीत असताना फक्त 20 कोटी दिले जाणार असं कंत्राटदारांचं म्हणणं आहे। आम्हाला आश्वासन दिलं होतं, मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांनी सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचे पैसे गव्हर्नमेंटकडे आहेत आणि ते लवकरात लवकर 8-10 दिवसात येतील। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आम्ही पुन्हा काम सुरू केले। परंतु आज जेव्हा आम्हाला असं कळलं की 150 कोटी थकबाकी असताना शासन आम्हाला फक्त 20 कोटी देत आहे आणि या वर्षीचे पुन्हा 90 कोटीचे कामं आमच्याकडनं करून घेत आहे, तर हे कॉन्ट्रॅक्टरची फसवणूक आहे। त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना पुन्हा इशारा दिला की आम्ही उद्यापासून पूर्ण काम जे काही काम ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आम्ही पूर्ण बंद। तर धाराशिवच्या परांडा शहरामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं महिलेला चिरडलेला आहे। चक्कर आल्यामुळे दुचाकीस्वार महिला रोडवर कोसळली। मागून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरनं महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे बार्शीमधील 52 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर परांडा शहरामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं महिलेला चिरडलेला आहे। परांडा शहरामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं महिलेला चिरडलाय। चक्कर आल्यामुळे दुचाकीस्वार महिला रोडवर जी आहे ती कोसळलेली। तर भाईंदर पूर्वमध्ये सुशांत पाल हत्ये प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा आता समोर आलाय। कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाकडून सुशांत पालची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। अल्पवयीन मुलगा अनित पाललाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। कौटुंबिक वादातून हत्या केल्याची पत्नी आणि मुलानं कबुली दिली आहे। तर पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे। म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत निघणार आहे। अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। पुण्यातील 4186 सदनिकांसाठी 1,82,000 अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत। तर मालेगावातील अत्याचार करून हत्या झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना मंत्री दादा भुसेंनी जी आहे ती भेट दिलेली आहे। झालेली घटना ही दुःखद असून या नराधमाला फाशी झाली पाहिजे असं दादा भुसे यांनी यावेळेला म्हटलंय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून कोर्टात उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडावी अशी विनंती केल्याचं भुसेंनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी निकम यांच्यासह आणखी एखादे पर्यायी नाव सुचवण्यास सांगितल्याची माहितीही भुसेंनी दिली। दुर्दैवी आमच्या बच्चूचे काका, गावात शिष्टमंडळ आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो। या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवर ही केस चालली पाहिजे। उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखं वरिष्ठ विधिज्ञ तज्ञ त्या ठिकाणी दिला पाहिजे।
उलट अतिशय गंभीरपणे त्याचा दखल घेत मुख्यमंत्री महोदयांनी त्याला एक सकारात्मक तात्काळ निर्णय केला आणि उज्ज्वल निकमांच्या सोबत आणखी एखादं पर्यायी नाव पण असू देत असं पण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. तर ठाण्यातील BSUP प्रकल्पग्रस्तांना करारात सवलत मिळाल्यानं धर्मवीर नगरमधील लाडक्या बहिणींसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. स्टॅम्प ड्युटी 100 रुपयात मिळणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी शिंदेंचे आभार जे आहेत ते मानताना पाहायला मिळाले. शिवाजी महाराज की तर बीडच्या गेवराईमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं मतदारांना धमकावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यावर रोहित पवारांनी ट्विट करत निशाणा साधलेला आहे. तर रोहित पवारांनी या संदर्भात नक्की काय ट्विट केलं ते आपण पाहूयात. तर मतांसाठी हात जोडणारे उमेदवार बघितलेत, पण आता कमळाला मतदान करण्यासाठी मतदाराला झोडपून काढणारे उमेदवार बघण्याची वेळ आली आहे, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. या आहेत पार्टी विथ डिफरन्स म्हणल्या जाणाऱ्या भाजपच्या गेवराई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. कमळाला मत देण्यासाठी त्यांना मतदारांना धमकावत त्या आहेत, असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. तर आता बातम्या आहे ठाण्यामधून. ठाण्यातील BSUP प्रकल्पग्रस्तांना करारात सवलत मिळाल्यानं धर्मवीर नगरमधील लाडक्या बहिणींसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. स्टॅम्प ड्युटी 100 रुपयामध्ये मिळणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता शिंदेंचे आभार मानलेले आहेत.